असे म्हटले जाते की आईच्या प्रभावा इतका कोणताही प्रभाव शक्तिशाली नाही. काय आपल्या लेकरांवर आमचा कोणत्या प्रकारचा प्रभाव आहे, चांगला की वाईट? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, ज्या लोकांच्या संगतीत आम्ही वावरतो त्यांचा प्रभाव आमच्या जीवनावर नेहमी पडतो. परंतु आई ही अशी व्यक्ती असते की मनुष्य सदैव आपल्या आईच्या सानिध्यात असतो. आणि विशेष म्हणजे बालपणी लेकरांवर कायमस्वरूपी काही गोष्टी कोरल्या जातात, ज्यांना आपण प्रभाव असे म्हणतो. आज आपण काही राजांचे जीवन पाहणार आहोत, ज्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा प्रभाव होता. माझी खात्री आहे की निश्चितच तुम्हाला उत्सुकता लागली असेल की हे राजे कोण होते आणि त्यांची माता किंवा आई कोण होती. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही राजाचे पहिले पुस्तक ह्याच्या 15व्या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. 15 व 16 अध्याय यांच्यामध्येही या विभागलेल्या राजांच्या राजाविषयी वृत्तांत आहे. 15व्या अध्यायात यहुदाच्या 2 राजांचा उल्लेख आहे. एक अबियाम जो वाईट राजा होता, दुसरा आसा जो चांगला राजा होता. तसेच इस्रायलच्या 2 राजांच्या कारकिर्दीची माहिती आम्हाला या अध्यायात मिळते. एक येराबामाचा पुत्र नादाब जो येराबामाच्याच पापांमध्ये चालला, व दुसरा बाशा ज्याने नादाबाचा खून करून त्याची गादी बळकावली. 16व्या अध्यायात बाशाच्या इतिहासाचा वृत्तांत चालू राहतो आणि त्यानंतर 4 आणखीन दुष्ट अशा इस्रायलच्या राजांचे वर्णन त्यामध्ये केल्या गेले आहे. प्रत्येक जण आपल्या आधीच्या राजापेक्षा दुष्टाईमध्ये अधिक वरचढ होता. एला, जिम्री, ओमरी आणि अहाबाने तर बदनाम इजबेलीशी विवाह करून आपल्या दुष्टपणाचा कळसच केला. श्रोतांनो, मला वाटतं की हा भाग समजून घेण्यासाठी आम्हाला देवाचे दुप्पट सहाय्य लागणार आहे. मागच्या भागात आम्ही पाहिले की शल्मुनाचा मुलगा रहाबाम याने दक्षिणेकडच्या यहुदा व बन्यामीन या वंशांवर राज्य केले, तर येराबामाने उत्तरेकडच्या इस्रायलावर राज्य केले. त्याने उत्तरेकडच्या 10 वंशांच्या बंडाचे नेतृत्व केले आणि हे यादवी युद्ध दोन्ही राज्यांमध्ये कायम चालू राहिले. भावाभावांमध्ये युद्ध झालेले हे अत्यंत कटू असे युद्ध होते. यापेक्षा अधिक वाईट कोणतीही गोष्ट नाही. आपण ही गोष्ट ही पाहिली की आतापर्यंतच्या राजांपैकी एकही राजा चांगला नव्हता. इस्रायलमध्ये तर एकही राजा चांगला नव्हता. फक्त दक्षिणेकडच्या दाविदाच्या घराण्यातील 8 राजे चांगले होते. आता आपण पाहतो की रहाबामाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अबियाम राजासनावर येतो. 15वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, नबाटाचा पुत्र येराबाम याच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी अबियाम यहुदावर राज्य करू लागला. त्याने 3 वर्षे येरुशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव माका, ती अबिशालोमाची कन्या. श्रोत्यांनो, या संपूर्ण वृत्तांतामध्ये तुमच्या लक्षात एक विलक्षण गोष्ट निश्चित येईल. ती अशी की जेव्हा जेव्हा राजाच्या नावाचा उल्लेख केला गेला तेव्हा तेव्हा न चुकता त्यांच्या आईचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे विलक्षण आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी माहिती दिली जात असताना त्याच्या वडिलांचे नाव सांगितले जाते, तो कोणाचा वारस आहे हे सांगितले जाते. परंतु या विभागात आईचे नाव वारंवार उल्लेखल्या गेले आहे. याचे कारण असे श्रोत्यांनो की यातील प्रत्येक आईचा आपल्या मुलावर प्रभाव पाडण्यामध्ये मोठा हात होता. मला असे ठामपणे वाटते की देवाने या राजांच्या आयांची नावे यासाठी नोंदवली आहेत कारण ती त्यांना घडविण्यामध्ये त्याही काही अंशी जबाबदार होत्या. जरी राजा चांगला होता तरी त्याच्या चांगुलपणासाठी त्याची आईच जबाबदार होती.
तिने त्याच्याविषयीची जबाबदारी स्वीकारायलाच हवी. आजच्या युगात बेजबाबदार व वाया गेलेल्या तरुणांना खूपच दोष दिला जात आहे. पण मला सर्वसाधारणपणे वाटते की ज्या प्रकारे तरुण किंवा तरुणी घडविल्या जाते त्यासाठी त्यांची पार्श्वभूमी बहुतांशी जबाबदार असते. बऱ्याचदा अशा प्रकारच्या समस्या बनलेल्या तरुणांच्या वर्तनासाठी त्यांची आई सुद्धा जबाबदार असते. श्रोत्यांनो, हे पचवणे अत्यंत कठीण आहे. हे सत्य कटू आहे. परंतु आपण ही गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे की लहान लेकरांचे जीवन घडविण्यात आईचा मोठा सहभाग असतो. जर लेकराला दुर्लक्षित, उपेक्षित, अप्रिय आपण आहोत असे वाटत असेल तर त्याच्या आईने या गोष्टीचा थांबून गंभीरपणे विचार केला पाहिजे. समाज कार्यामध्ये मोठा भाग घेण्याऐवजी, मंडळीच्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका घेण्याऐवजी किंवा घराबाहेर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविण्याच्या धडपडीपेक्षा तिने जर आपल्या लहान लेकरांना आवश्यक तेवढा वेळ दिला, तो उपेक्षित नाही अशी त्याची खात्री करून दिली, तर ती देवासाठी अधिक चांगले व विधायक कार्य करू शकते. आजच्या युगामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आजकालची तरुण जोडपी स्वतः आपल्या लेकरांची जबाबदारी उचलण्याऐवजी त्यांना पाळणा घराकडे सोपवितात किंवा त्यांच्यासाठी आयाची नेमणूक करतात. लहान लेकरांना आयाची गरज नाही, तर त्यांच्या स्वतःच्या आईची गरज आहे. श्रोत्यांनो, आदर्श मातेचे पवित्र शास्त्रातील उदाहरण म्हणजे तिमोथीची आई व आजी यांचे देता येईल. तसेच 4थ्या शतकात आपल्या मुलाने परमेश्वराच्या सन्निध येण्यासाठी 28 वर्षे अव्याहत प्रार्थना करणारी संत ऑगस्टिनची आई संत मोनिका, जॉन वेस्ली ज्याने इंग्लंडमध्ये 17व्या शतकात मोठे धर्मसंजीवन घडून आणले, त्याची अत्यंत कर्तव्यदक्ष व धार्मिक आई, तसेच नंतरच्या काळात इंग्लंडमध्ये धर्मसंजीवन घडून आणणाऱ्या उपदेशकांचा राजपुत्र असा सन्मान ज्याला देण्यात आला, त्या चार्ल्स स्पर्जनची आई व आजी या सर्व मातांनी आपल्या लेकरांसाठी, त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी जर त्यांच्या लेकरांना अगदी बालपणापासून पवित्र वचनाचे बाळकडू पाजले नसते तर इंग्लंड देवाच्या मोठ्या सेवकांना मुकला असता. तरुणांच्या व तरुणींच्या आध्यात्मिक व मानसिक जीवनामध्ये त्यांच्या आईचा फार मोठा हात असतो. श्रोत्यानो, जेव्हा कुमारी मरियेला देवदूताने दर्शन दिले व प्रभू येशूच्या जन्माविषयी त्याने तिला माहिती सांगितली, त्यानंतर काही महिन्यातच तिने आपल्या बहिणीची अलिशिबेची भेट घेतली. तेव्हा तिच्या मुखातून एक अतिशय सुंदर असे स्तोत्र बाहेर पडले. या स्तोत्राचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की त्यामध्ये पवित्र शास्त्रातील अनेक सुंदर वचनांचा उल्लेख आहे. तात्पर्य हे आहे श्रोत्यानो की या गर्भवती मातेला आपल्या धार्मिक विश्वासाविषयी, पवित्र शास्त्राविषयी भरपूर आणि महत्त्वाची माहिती होती. विचार करा की अशा ठाम विश्वासाने भरलेल्या, आपल्या विश्वासाच्या भक्कम पायावर उभे असलेल्या या मातेने प्रभू येशू बालक असताना किती सुंदर विश्वासाचे बाळकडू त्याला दिले असेल. आजचे प्रगत विज्ञान आम्हाला सांगते की गर्भवती स्त्रीच्या मानसिक स्थितीचा, तिची कृत्ये त्या काळात करते त्याचा तिच्या उदरातल्या बालकावर निश्चित रीतीने ठसा उमटतो. म्हणजे लेकराच्या जीवनातली मातेची भूमिका त्याच्या केवळ जन्मानंतरच महत्त्वाची नाही, तर ती गर्भवती असल्यापासूनच ती त्या लेकराला घडविण्याच्या बाबतीत जबाबदार ठरते. मी या गोष्टीचे जास्त विवरण यासाठी दिले की राजेच्या पुस्तकातल्या या विभागाचा अभ्यास करताना आपल्या अध्ययनात वाईट राजांचा उल्लेख त्यांच्या मातांच्या नावाच्या उल्लेखाबरोबर आहे. असल्या दुष्ट राजांची माता होणे मला तरी आवडणार नाही. 15वा अध्याय 3रं वचन सांगतं, त्याच्या अगोदर त्याच्या बापाने जी पातके केली त्या सर्व पातकांचे अनुकरण त्याने केले. त्याचा पूर्वज दावीद, त्याचे चित्त, त्याचा देव परमेश्वर याचकडे जसे पूर्णपणे होते तसे त्याचे नव्हते. या ठिकाणी आपण पाहतो की अबियामाने आपल्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून पापे केली. त्याने स्वतःच्या बापाचा कित्ता गिरवला. या ठिकाणी दोष तर बापालाच दिला पाहिजे, कारण मुलासाठी त्यानेच उदाहरण घालून दिले होते. आता आपण 4थं वचन वाचूया. तथापि दाविदाकरिता त्याचा देव परमेश्वर याने त्याचा दीप यरुशलेमेत कायम राहू दिला. त्याच्या पश्चात त्याच्या पुत्राची स्थापना त्याने केली आणि यरुशलेम नगर सुस्थितीत ठेवले. श्रोत्यानो, दाविदाच्या घराण्याचा शेवट प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत आपण येत नाही तोपर्यंत होत नाही. त्याच्यानंतर दाविदाचा वंश आम्हाला पुन्हा पुढे चालू असलेला दिसत नाही.
देवाने म्हटले, दाविदाबरोबर मी केलेला करार पूर्ण होईपर्यंत मी दिवा मालवू देणार नाही. जो संपूर्ण जगावर राज्य करील असा कोणी एक त्याच्या राजासनावर बसेल व ही व्यक्ती म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त होय. प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे मोठ्या गौरवाने होणार आहे. परंतु तो आजही आमच्यामध्ये आहे. तो जिवंत आहे आणि तो आजही आमच्या अंतःकरणाचा राजा होऊ पाहत आहे. तो शांतीचा व नीतिमत्वाचा राजा आहे. म्हणून त्याला जर आम्ही आमच्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊ दिले तर तो आमच्या जीवनात शांतीचे व नीतिमत्वाचे राज्य आणल्याशिवाय राहणार नाही. दाविदाच्या काळात त्याला अनेक शत्रूंचे उच्चाटन करावे लागले. राज्याची वृद्धी करण्यासाठी त्याला सतत परिश्रम करावे लागले आणि त्याचे राज्य हे काळ व स्थान यांच्या मर्यादेने बांधलेले होते. पण श्रोत्यानो, देवाच्या कराराप्रमाणे त्याच्या घराण्यात जन्मलेल्या प्रभू येशूच्या राज्याला स्थळाकाळाची बंधने नाहीत. ते भवितव्यातले राज्य असले तरी ते वर्तमानातलेही राज्य आहे आणि त्याच्या आपल्या अंतःकरणातल्या राज्यामुळे आमच्या जीवनातल्या काळज्या, चिंता, दुःख, समस्या, भय, एकाकीपणा, उपेक्षिततेची भावना, जगी गोष्टी या सर्वांचा कोलाहल कायम दूर होऊ शकतो. या शांतीच्या राजाची शांती आपण आपल्या अंतःकरणात घेतली तर या सर्व कोलाहलातून आमची निश्चित सुटका होऊन आम्हाला मानवी बुद्धी पलीकडची शांती प्राप्त होऊ शकते. 5वं वचन पुढे सांगतं, कारण दावीद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे आणि उरिया हित्तियाचे प्रकरण खेरीज करून तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही. परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा श्रोत्यानो, दाविदाचा विचार करताना न चुकता आमच्या डोळ्यासमोर त्याचे भयंकर पातक येते. परंतु देवाने त्याची परिमाण म्हणून निवड का केली असा प्रश्न आम्हाला पडतो. देवाने निश्चितच दाविदाच्या पापामुळे त्याची परिमाण म्हणून निवड केली नाही. दाविदाचे व्यभिचाराचे पाप हे त्याच्या जीवनावरचा, चारित्र्यावरचा एक काळा धब्बा होता. देवाने दाविदाचीच निवड केली. ती योग्य नव्हती असे म्हणणे म्हणजे देवाचा न्यायनिवाडा केल्याप्रमाणे आहे. आम्ही देवाचा न्यायनिवाडा करू शकत नाही. त्याच्यावर टीका करण्याचा आम्हाला मुळीच अधिकार नाही, कारण देव सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी व सर्व सामर्थ्यशाली आहे. त्याच्यासमोर आमची पात्रता धुळीच्या कणा इतकी देखील नाही. श्रोत्यानो, देवाची कृत्ये महान आहेत. त्याच्या लीला अगाध आहेत. त्याच्यासमोर माणूस कोणीच नाही. तो अत्यंत क्षणभंगूर व निर्बळ आहे.
व पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाचे मूर्खपण माणसाच्या शहाणपणापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे. आपल्या तोकड्या मानवी बुद्धीने परमेश्वराच्या योजना व इच्छा समजणे कठीण आहे व त्या समजल्या नसतानाही देवावर टीका करणे अतिशय धाडसाचे होईल. जर दाविदाची निवड करण्याच्या निर्णयाविषयी आपणाला काही म्हणायचेच असेल तर थोडे थांबा. परमेश्वर दाविदाविषयी काय म्हणाला ते लक्षात घ्या. दाविदाच्या जीवनावर नीट विचार करा. आताच जे वचन आम्ही वाचले त्यामध्ये देवाने दाविदाच्या सद्गुणांची व दुर्गुणांची यादी बनवली आहे. उरिया हित्तीच्या बाबतीत जी चूक दाविदाने केली ती सोडली तर त्याने देवाची एकही आज्ञा उल्लंघली नाही. उरिया हित्ती व बशेबा यांच्याविषयीचे पाप हे दाविदाच्या जीवनातला एक काळा दाग होता. ती गोष्ट सोडली तर श्रोत्यानो, बाकीच्या सर्व बाबतीत दाविदाने देवाच्या आज्ञांचे पालन केले. तो देवाला भिवून वागला, देवाच्या समागमे राहिला. बाबिलोनाचा राजा पापात बुडून गेला. जे पाप दाविदाने एकदाच केले ते बाबिलोनचा राजा रोज करीत असे. जी चूक दाविदाने एकदाच केली ती मिसरचा राजा प्रत्येक आठवड्यात करीत असे. एकदा पाप करून त्याविषयी पश्चातापी होणे व पापाकडे पाठ फिरवणे हे पापी जीवन जगण्यापेक्षा फार भिन्न आहे. या मुद्द्याचे स्पष्टीकरण प्रभू येशूने उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये अतिशय सुंदर रीतीने केले आहे. आपणाला ती गोष्ट माहीत आहे. त्याने कशा प्रकारे पश्चाताप केला, कशा प्रकारे तो आपल्या बापाकडे वापस आला आणि बापाने त्याच्या सर्व अपराधांची क्षमा करून त्याला आपले करून घेतले. त्याच्याकरिता त्याने उत्सव केला, आनंद केला. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही पश्चाताप करून आपल्या पापांचा अंगीकार करून ख्रिस्ताजवळ येतो तेव्हा तो आमच्या सर्व पापांची क्षमा करून आम्हाला आपलेसे करतो. तो आम्हाला कधीच वापस परतवत नाही, त्या स्थितीमध्ये ठेवत नाही. फक्त आवश्यकता असते की आम्ही आमच्या पापांविषयी पश्चाताप करावा, त्याच्या जवळ यावे आणि पुन्हा ते पाप न करण्याविषयी निश्चय करावा. आज जर आपण शुद्धीवर येऊन परमेश्वराकडे, आपल्या स्वर्गीय पित्याकडे परत याल तर तो तुम्हाला आपलेसे करील, प्रेमाने तुम्हाला जवळ करेल. दावीद चुकला, बहकला, उधळ्या पुत्राप्रमाणे तो पित्यापासून दूर गेला, पण तो लवकरच शुद्धीवर आला. तो पापात राहिला नाही. तो भग्न व अनुतप्त हृदयाने परमेश्वराकडे परत आला. दुष्टाईच्या व पापाच्या डेऱ्यामध्ये वस्ती करण्यापेक्षा त्याला पित्याचे घर अधिक प्रिय होते. देवाचे आज्ञापालन हा दाविदाच्या जीवनाचा नियम होता. श्रोत्यानो, दाविदावर टीका करण्यापूर्वी आपण त्याचा नीट विचार करायला हवा. आता आपण 6वं वचन वाचूया. 15वा अध्याय 6वं वचन सांगतं, अबियामाच्या सगळ्या हयातीत अबियाम व यराबाम यांच्यामधली लढाई चालू राहिली. हा काळ यादवी संघर्षाचा होता. भावाभावामधील हा संघर्ष होता आणि त्यामुळे दाविदाने विस्तारित केलेले, शल्मोनाने स्थापित केलेले हे राज्य आता अगदी खिळखिळीत होऊ लागले. 7 आणि 8 वचने, अबियामाने केलेल्या इतर गोष्टींचे व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजाच्या बखरीत केले आहे नाही काय? अबियाम व यराबाम यांची लढाई चालूच होती. अबियाम आपल्या पित्रांजवळ जाऊन निजला व त्यास त्यांनी दावीदपुरात मूठ माती दिली. त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला. श्रोत्यानो, आपण आताच वाचले की अबियामाने असाधारण असे काही केले नाही. त्याने जे केले ते अत्यंत वाईट होते. तो एक दुष्ट व अनितिमान राजा होता. या पलीकडे त्याच्याविषयी आपल्याला अधिक माहीत असण्याचे कारण नाही. एक मात्र लक्षात ठेवायला हवे की जेथे परमेश्वराचे भय आहे तेथे ज्ञान आहे. जेथे त्याचे ज्ञान आहे तेथे शांती व नीतिमत्व राज्य करते. अबियाम तर जिवंत परमेश्वरापासून अत्यंत दूर गेलेला दुष्ट राजा होता. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. आता पुढे आपण 9 ते 11 वचने वाचूया. इस्रायलाचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी आसा यहुदावर राज्य करू लागला. त्याने 41 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माका ही अबिशालोमाची कन्या. आसाने आपला पूर्वज दाविदाच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते केले. या ठिकाणी आपल्या लक्षात येते की यराबामाच्या कारकिर्दीची आणखीन 2 वर्षे राहिली होती तेव्हा आसा राजा झाला. त्याने 41 वर्षे राज्य केले आणि सर्वात अधिक काळाची कारकीर्द लाभलेल्या राजांपैकी तो एक होता. आसाशिवाय अधिक काळ राज्य करणाऱ्यांमध्ये आजजा किंवा उज्जिया व मनश्शे होते. आसाच्या आईचे नाव माका होते. ही गोष्ट देखील महत्वाची नाही काय? आसा एक चांगला राजा होता आणि आसाच्या चांगुलपणाचे श्रेय आसाच्या
आईला दिल्या जाते. याही ठिकाणी आपण पाहतो की आसाचे जीवन व कारकीर्द यांची दाविदाबरोबर तुलना केली जाते व आसा या तुलनेमध्ये दाविदा समान ठरतो. 12वं वचन पुढे सांगतं, त्याने पुरुष गमन करणाऱ्याच देशातून घालून दिले आणि त्याच्या वाडवडिलांनी केलेल्या एकंदर मूर्ती टाकून दिल्या. श्रोत्यानो, पुरुष गामित्व हे निव्वळ रासाचे लक्षण आहे. जो समाज असल्या चालीरीतीला परवानगी देतो तो समाज परमेश्वर सोडून देतो. आपल्या देशात हे लक्षण दिसू लागलेले आहे आणि हे परमेश्वराच्या विरुद्धात आहे, परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्धात आहे. परमेश्वराला ह्या गोष्टींचा तिटकार आहे. श्रोत्यानो, परमेश्वर कधीच अशा गोष्टींना परवानगी देत नाही. माणसाच्या इतर कोणत्याही पापाप्रमाणे ही गोष्ट एक घृणास्पद, एक किळसवाणी गोष्ट आहे आणि पाप आहे. यापेक्षा अधिक खालची पातळी माणूस गाठू शकणार नाही. त्याच्या नैतिक जीवनाची ही सर्वात खालची पातळी आहे. जेव्हा माणूस या हीन पातळीवर येतो तेव्हा देव त्याला सोडून देतो. श्रोत्यानो, देवाने माणसाला सोडून देणे या इतकी दुसरी कोणतीही गोष्ट भयंकर नाही. कारण परमेश्वर सर्व उत्तम गोष्टींचा उगम आहे. तो मूर्तिमंत प्रीती आहे. तो दयेचा सागर आहे. त्याचे सौंदर्य अवर्णनीय आहे. त्याचे ज्ञान, त्याची शांती मानवी बुद्धी पलीकडची आहे. तो माणसासाठी आध्यात्मिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक व भौतिक आशीर्वादांचे उगमस्थान आहे. जर मानव अशा प्रकारे ह्या परमेश्वरापासून दूर जाईल तर मानवाची स्थिती काय होईल ह्याचा अंदाजा आपण लावू शकता. आता पुढे 16वं वचन सांगतं, आसा व इस्रायलाचा राजा बाशा यांच्यामध्ये आमरण लढाई चालली होती. आसाने इस्रायलचा राजा बाशा याच्याबरोबर युद्ध केले. ते सतत चालू राहणारे यादवी युद्ध होते. श्रोत्यानो, अशा प्रकारे आम्हाला दिसतं की कशा प्रकारे इस्रायल राष्ट्र खालच्या पातळीवर सतत चालत गेले. आता 18 आणि 19 वचन वाचते. परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारात सोने व चांदी राहिली होती, ती सर्व काढून आसाने आपल्या सेवकांच्या हाती दिली व त्यास दमिश्कवासी आरामाचा राजा बेन हदाद बिन टब्रिमोन बिन हिचोन याचकडे पाठविले. त्याने त्याला असे सांगून पाठविले की माझ्या बापाचा व तुमच्या बापाचा सलोखा होता तसं तुमचा व आमचा सलोखा हो. तर पहा, मी तुम्हाला सोन्या चांदीची भेट पाठवली आहे. इस्रायलाचा राजा बाशा याशी केलेला करार तुम्ही मोडून टाका, म्हणजे तो माझ्या मागे लागण्याचे सोडून देईल. आसाने बेन हदादला संतुष्ट करण्यासाठी सोने व चांदी पाठवले. हे त्याने बेन हदादने त्याच्यावर आक्रमण करू नये म्हणून केले. त्याने त्याच्यासह करार केला आणि ही एक गोष्ट आसाने अयोग्य अशी केली. 22वं वचन पुढे आम्हाला सांगतं, मग आसा राजाने यहुदातील सर्व लोकात जाहीर केले, कोणाला सोडिले नाही. बाशाने जे पाषाण व लाकडे लावून रामाची मजबूती केली होती ती सर्व त्या लोकांनी काढून नेले आणि आसा राजाने बन्यामिनाचा गिबा व मिस्पा यांची मजबूती करण्याच्या कामी ती लावली. हे सर्व आसाने अर्थातच आपल्या संरक्षणासाठी केले. आसानंतर त्याचा मुलगा यहोशाफाट राजा बनला. 23 आणि 24 वचने पुढे सांगतात, आसाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याचा पराक्रम, त्याने जे काही केले ते व त्याने बांधिलेली नगरे, या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजाच्या बखरीत केले आहे नाही काय. शेवटी वृद्धापकाळी त्याच्या पायांना काही विकार झाला. आसा आपल्या पितरांजवळ निजला व लोकांनी त्यास त्याचा वडील दावीद याच्या नगरात त्याच्या पितरापाशी मूठ माती दिली आणि त्याचा पुत्र यहोशाफाट त्याच्या जागी राजा झाला. श्रोत्यानो, आसानंतर यहोशाफाट हा एक चांगला राजा होऊन गेला. आपण आतापर्यंत यहुदाच्या राजाविषयी विचार केला. आता आपण इस्रायलच्या राजांचा विचार करणार आहोत. यराबामाचा मुलगा नादाब याच्याविषयी आपण माहिती करून घेऊया. 25 आणि 26 वचने सांगतात, यहुदाचा राजा आसा याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी यराबामाचा पुत्र नादाब हा इस्रायलावर राज्य करू लागला. इस्रायलावर त्याने 2 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याने आपल्या बापाचे अनुकरण केले. त्याच्या बापाने इस्रायलाकडून जे पाप करविले त्याच पापाच्या मार्गाने तोही चालला. आता श्रोत्यांनो, नादाब इस्रायलच्या राजासनावर बसला. त्याने इस्रायलवर 2 वर्षे राज्य केले. या इस्रायलच्या वाईट राजांच्या या अनुक्रमामध्ये आपल्याला खूप पाप व राजकीय कट कारस्थाने दिसून येतात. 27वं वचन पुढे सांगतं, त्याच्या विरुद्ध इसाखार घराण्यातील अहियाचा पुत्र बाशा याने फितुरी केली
बाशाने त्यास पलिष्ठांचे गिब्बथोन येथे ठार मारिले. नादाब व सर्व इस्रायल यांनी त्या समयी गिब्बथोनास वेढा घातला होता. हे वचन या विधानास पुष्टी देते. तुम्हाला वाटत असेल श्रोत्यानो की कोठेतरी शांती असेल, परंतु शांती कोठेही नव्हती. आसा व बाशा यांच्या कारकिर्दीचे सर्व दिवस त्यांच्यामध्ये लढाई चालू होती. या यादवी युद्धामुळे दोन्ही राज्ये सामर्थ्य व साधने या बाबतीत दुबळी बनली आणि त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या सत्ताधीशांच्या समोर झुकावे लागले. पुन्हा पुन्हा त्यांच्यावर दक्षिणेकडून मिसर, आराम व उत्तरेकडून अशूर ह्या देशांकडून हल्ले होत राहिले. परंतु या लोकांनी आपले मार्ग बदलले नाहीत. 49 ते 52 वचनांमध्ये आपण यहोवा जिवंत परमेश्वर याचे नियम न पाळण्याने प्राप्त होणाऱ्या शापांविषयी वाचतो. हे आणि इतर शाप या दोन्ही देशांवर आले कारण त्यांनी जिवंत देवाची उपासना केली नाही. त्यांनी देवाच्या विरुद्धात आपले जीवन व्यतीत केले. श्रोत्यानो, आज सुद्धा या वचनांच्याद्वारे परमेश्वर आम्हाला सतर्क करीत आहे, आम्हाला शिकवित आहे, जेणेकरून आम्ही त्याचे भय बाळगून आपले जीवन जगावे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण 4 राजांविषयी माहिती घेतली आहे. अबियाम, आसा, नादाब आणि बाशा. आपण हेही पाहिले आहे की एक आई आपल्या मुलावर कशा प्रकारे प्रभाव टाकू शकते. हे सर्व पाहत असताना काय आपले लक्ष या गोष्टीकडे गेले काय? यहूदाचे राजे अविश्वासू असतानाही देव आपला करार पाळण्यास विश्वासू होता. देवाने दाविदाला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी देवाने असे केले की त्याचे वारस इस्रायलाच्या किमान भागांवर राज्य करत राहतील. काय आम्ही देवाविषयी विश्वासू आहोत? काय आम्ही देवाबद्दलची वचने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो यासाठी की प्रभूजी आमच्या जीवनामध्ये तू सातत्याने हजर आहेस. होय प्रभूजी, तू आम्हाला मार्गदर्शन करणारा आमचा जिवंत परमेश्वर आहेस. आणि प्रभूजी, या भूतलावर, या पृथ्वीवरती आमची काळजी घेण्यासाठी, आमचं पालन पोषण संगोपन करण्यासाठी प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला आई दिलेली आहेस, जिचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये सातत्यानं आहे. लहानपणी जे संस्कार होतात तेच आमच्यामध्ये कायमस्वरूपे कोरले जातात. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा की अशा प्रकारच्या गोष्टी तू आमच्या जीवनामध्ये दिलेल्या आहेस. होय प्रभू परमेश्वर दे बापा, आमच्या जीवनामध्ये इतरांवर योग्य प्रभाव पडण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यामध्ये योग्य गोष्टी असाव्या, योग्य गोष्टी करण्यासाठी आमची वाटचाल असावी, आम्ही त्याला प्राधान्य द्यावं. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. पुन्हा एक वार आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.